नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. जीवनात सतत आनंदी राहण्यासाठी काय करावे. आनंद हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण तो बाहेरून शोधायचा की आतून निर्माण करायचा? चला तर यावर सविस्तर बोलूया. आनंद हा मानसिक असतो. आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो, तो आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात असतो. म्हणूनच बाहेर आनंद शोधण्याऐवजी तो स्वतःमध्ये शोधा. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते. काही लोकांना शांतता आवडते, काहींना साहस. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे इतरांच्या आनंदाच्या परिभाषेवर तुमचा आनंद अवलंबून ठेवू नका. लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा. मोठ्या गोष्टी घडतील तेव्हा आनंदी होण्याची वाट पाहू नका. रोजच्या साध्या गोष्टींमध्ये समाधान शोधायला शिका, जसे की सकाळचा कोवळा सूर्य, एखादी प्रेमळ स्मितरेखा, आवडता चहा किंवा कॉफी. तणावाखाली मानसिक संतुलन ढळू देऊ नका. जीवनात चढ उतार येणारच, पण तणावाच्या काळातही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. मन शांतीसाठी ध्यानधारणा, योग किंवा आवडते छंद जोपासा. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्या. तुमच्या चुका स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ काढा, आवडत्या गोष्टी करा, स्वतःला पुरेसा आराम द्या. आभार मानण्याची सवय लावा. ऋणनिर्देश केल्याने आनंद द्विगुणित होतो. जीवनात ज्या गोष्टी आहेत त्यांचे कौतुक करा. रोज किमान 3 गोष्टींसाठी आभार मानायला शिका. योग व ध्यानधारणा करा. मन शांत ठेवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा प्रभावी आहे. दररोज काही मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. नकारात्मक लोकांपासून दूर राहायला शिका. तुमच्या ऊर्जेला कमी करणाऱ्या लोकांपासून शक्य तितके दूर राहा. सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहण्याचा सतत प्रयत्न करा. लक्ष निश्चित करा आणि प्रयत्न करत राहा. उद्दिष्ट ठेवल्याने आयुष्याला दिशा मिळते आणि त्यातूनच आनंद मिळतो. छोट्या छोट्या यशस्वी टप्प्यांचा आनंद घ्या आणि स्वतःला प्रोत्साहित करत राहा. सहाय्य आणि दानधर्म करा. इतरांना मदत केल्याने मानसिक समाधान मिळते. गरजू लोकांना मदत करा. छोट्या गोष्टींमधूनही आनंद वाटू शकतो. या सवयी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येतील. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आनंद हा तुमच्या आतच आहे. तो बाहेर शोधण्याऐवजी तुमच्या विचारसरणीत बदल करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि सकारात्मक विचार करा. धन्यवाद.